माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करून कृषी योद्धा संघटना आयोजित ज्ञानेश्वर खरात पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने आणलेले 3 कृषी कायदे, त्याचे फायदे व तोटे काळ्या आईच्या सेवेकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला समजावा, त्याचबरोबर सर्व कृषी मित्र व कृषी पुत्रांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दलच्या शुद्ध हेतूला माझा मानाचा मुजरा। तर हे 3 कृषी कायदे कोणते आहेत? पहिला जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक, दुसरा कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य बिल, तिसरा शेतकरी मूल्य आश्वासन करार, कृषी सेवा करार। सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे एपीएमसी मध्ये नेतो, मग तिथल्या व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करतो, लिलावाच्या माध्यमातून शेतमालाची किंमत ठरवली जाते। जर शेतकऱ्याला भाव योग्य वाटत नसेल तर एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस हे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ठरवण्यात येते, पण याच व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची फसवणूक होते। त्याचबरोबर एमएसपी चे लाभार्थी सुद्धा फार कमी आहेत, त्यामुळे हे 3 कायदे आणण्यात आले आहे असे सरकारचे म्हणणे आहे। आपले छोटे अल्पभूधारक शेतकरी हे मोठ्या कंपन्यांबरोबर डील करू शकतील का? एमएसपी सरकार देईल का? जर हो तर असं त्यांनी कायद्यात स्पष्ट करावं। आणि जर एपीएमसी समित्या हद्दपार झाल्या तर व्यापाऱ्यांचं काय होणार, असे अनेक प्रश्न आहेत। यामध्ये सगळ्यात पहिली प्रक्रिया बदलेल ती संवादाची। जसं निर्णय घेताना बिझनेसमेन्सचा दबाव सरकार नाकारू शकत नाही, तसं शेतकरी ऑथॉरिटीचा दबाव सुद्धा सरकार नाकारू शकणार नाही। म्हणजेच राज्यसभेत गोंधळात पास झालेला विधेयक हा कायदा होऊ शकणार नाही। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बदल असा होईल तो अल्प व दीर्घकालीन भांडवलाचा। मग हे भांडवल सरकारला उपलब्ध करून द्यावं लागेल, कारण सध्याची परिस्थिती पाहता पेरणी करायची वेळ येते, कर्ज उपलब्ध होत नाही। मग सावकाराकडनं पीक कर्ज घेऊन कसं बसं शेतकरी पेरणी करतो आणि कधीतरी मिळालेल्या कर्जावर सावकाराचं फक्त व्याज देऊ शकतो। या दुष्ट चक्रामध्ये अनेक शेतकरी मायबाप आज देखील अडकले आहेत। जसं कॉर्पोरेट जगामध्ये मिळणारी स्पेशल पॅकेजेस शेतकऱ्याला मिळतील का? पीक विमा काढल्यावर नुकसान भरपाई म्हणून फक्त 10 रुपयाचा चेक हातात मिळणाऱ्या शेतकऱ्याला आपण म्हणतो की बाबा रे जा आणि मोठ्या कंपन्यांबरोबर डील कर। मग डील करत असताना जसं फ्री आणि पारदर्शक भांडवल मिळतं तसं सरकारनं जरूर द्यावं। असं झालं तर शेतकऱ्याकडे सरकारला बघायची गरज सुद्धा लागणार नाही। WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला न जुमानता खुद्द अमेरिकेमध्ये सबसिडी दिली जाते शेतकऱ्याला, तशी तिघी कायद्यांची अंमलबजावणी करत असताना भारत सरकारला सुद्धा सबसिडी द्यावी लागेल। मग WTOच्या अटीच्या बाहेर जाणे इतकं सोपं नसून भाजप सरकार असो किंवा काँग्रेस सरकार असो, कोणाच्याही सत्ताकाळामध्ये ते शक्य झालेलं नाही। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे किंमत ठरवणं। मग यामध्ये शेतमालाची किंमत स्वतः शेतकरी ठरवू शकतो। मग 50 रुपये पावशेरची भाजी आपण 30 रुपयात घेऊ शकत नाही। असो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेतकऱ्याला शेतमालाची किंमत स्वतः ठरवायचा अधिकार आहे तर विरोध का? मग याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की अर्थशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा नियम सांगतो डिमांड अँड सप्लाय। मग शेतकरी हा डिमांड किंवा खरेदीदारांमध्ये नसून सप्लाय साईडला असणार आहे आणि स्पर्धा ही सप्लाय साईडलाच वाढणार आहे। मग कमी मागणी असेल तर शेतकऱ्याला त्याचा शेतमाल हा कमी भावातच विकावा लागेल। याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की शेतमाल हा पेरिशेबल असतो, म्हणजेच नाशवंत असतो। मग अखेर शेतमाल खराब होण्यापेक्षा तो कमी भावात विकलेला बरा, ही फक्त मजबुरी नसून सगळ्यात मोठा फरक आहे। अन्नाला फक्त व्यावहारिक मागणी म्हणून बघितलेलं चालणार नाही, तर अत्यावश्यक गरज म्हणून पाहणं गरजेचं आहे। शेवटचा मुद्दा हा निर्यात हमी म्हणजे एक्सपोर्ट अशॉरिटीचा आहे। तर शेतकऱ्याला खाजगी कंपनीजच्या कॉम्पिटिशन मध्ये आणणं चुकीचं आहे का? तर नक्कीच नाही, असं करायचंच आहे, पण या कायद्यांमध्ये थोडीफार सुधारणा होणं अपेक्षित आहे। ही व्यवस्था शेतकऱ्यांचं पोट भरू शकत नाही, पण शेतकरी मात्र या व्यवस्थेचं पोट नक्की भरू शकतो। मग मागच्या वेळेस औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरला त्यावेळेस त्याच्या अंगावर डांबर फेकण्यात आलं, बारामतीमध्ये रस्त्यावर उतरला त्यावेळेस त्याच्या अंगावर पाणी मारण्यात आलं, कराडमध्ये रस्त्यावर उतरला त्यावेळेस त्याच्या अंगावर शाई फेकण्यात आली, पुण्यामध्ये रस्त्यावर उतरला त्यावेळेस त्याच्या अंगावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि दिल्ली दरबारी महिन्याभरापासून शेतकरी उभा असताना त्याची दखल घेतली जात नाही। 35हून अधिक शेतकरी मृत्युमुखी पडले, सुलभ शौचालयाची व्यवस्था होत नाही, हे आपलं सर्वात मोठं दुर्दैव आहे। ज्या वेळी शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय ना, त्यावेळेस शेतकऱ्याला असंख्य यातना सहन कराव्या लागल्या आहेत। आणि ज्या वेळी राजकारणातील लोकांना ते शेतकरी नावाचं शस्त्र वापरून त्यांची खुर्ची पक्की करण्याचं काम आले आहे ना, त्यावेळेस राजकीय लोकांनी कर्जमाफीसारखे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजल्यात, यात काही दुमत नाही। व्हेजिटेबल अंडर इन वन रूम ही संकल्पना राबवण्यात आली गेली पाहिजे। शेतकऱ्याला कर्जमाफी नको, फक्त हमीभाव द्या, तो तुम्हाला विकत घ्यायचं सामर्थ्य ठेवतो। स्वामीनाथन आयोग आणि मार्शल प्लॅन सारख्या संकल्पना राबवण्यात आल्या गेल्या पाहिजे। त्याचबरोबर ग्लोबल विलेज आणि ग्लोबल सिटीजन सारख्या संकल्पना सुद्धा राबवण्यात आल्या गेल्या पाहिजे। त्याशिवाय शेतकरी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होणार नाही। जर हे कायदे चांगले आहेत, क्रांतिकारी आहेत, तर सरकारने याची विश्वासार्हता का गमावली याचा विचार मात्र व्हायला पाहिजे। आणि याच्या पलीकडे जर हे कायदे काळे आहेत, चुकीचे आहेत, तर आंदोलन करत असताना
समर्थनामध्ये जे राजकीय पक्ष उभे आहेत त्यांनी लोकसभेत एक आणि राज्यसभेत वेगळी भूमिका का घेतली याचाही विचार व्हायला पाहिजे. जाताना कृषी योद्धा संघटनेने आयोजित केलेल्या व्यासपीठावर मला संधी मिळाली, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करू इच्छितो व सर्व कृषी पुत्रांना एकच सांगू इच्छितो, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, आगे तो सारा आसमान बाकी है. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.